राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव, देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. अनेक सहकारी आमचे की त्यांनी सुद्धा या विभागातल्या पाठपुरावा ही रेल्वे व्हावी म्हणून करत होते. त्या पाठपुराव्याला यश हे आलं. 2019ला सरकार आलं, आम्ही त्या पाठपुराव्याला गती दिली. त्यावेळेस माननीय वळसे पाटील, माननीय अमोलजी कोल्हे खासदार, आमचा सगळ्यांचा आग्रह होता ही रेल्वे अशा पद्धतीनं झाली पाहिजे. त्या पद्धतीनं अजितदादा वित्तमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही समजून सांगितलं. माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यांना समजून सांगितलं. अनेक बैठका झाल्यानंतर अजितदादांना पटलं. अनेकदा पटलं का गडी कामाला लागत होता. त्या पद्धतीनं सगळ्या मान्यता, केंद्र सरकारच्या सर्व मान्यता या प्रकल्पाला झालेल्या आहे. याला सेमी हायस्पीड ट्रेन म्हणतात, गतीनं जाणारी. ही अशी होती की पुन्हा नाशिक जोडत होती असं नाही. अरे इथून ज्या ट्रेन धावणार होत्या त्या श्रीनगरलाही जाणार होत्या, चेन्नईला जाणार होत्या आणि कन्याकुमारीलाही जाणार होत्या. लक्षात घ्या तुम्ही, डोक्यातून काढा का एवढंच फिरणार असे नाही. ती एकदा नाशिकला गेले का चालली ती दिल्लीकडं, इकडं पुण्याकडे गेली का चालली चेन्नईकडं. तुमचा शेतीमाल कुठेही देशामध्ये जाणार होता. तुमचं दूध जाणार होतं, तुमची साखर जाणार होती, तुमची औद्योगिक उत्पादनं जाणार होते, तुमचे मुलं शिकण्याकरता जात होते, नोकरी करता गेले असते, तुम्ही सुद्धा गेले असते. चारीधाम करायला सोपं झालं असतं ज्यांना जायचं त्यांना. धर्माचं नाव घ्यायचं पण काम मात्र चुकीचं करायचं, ही ती पद्धत यांची. अरे मान्यता काय झाली नाही. रेल्वे मंत्रालयाची मान्यता, नीती आयोगाची मान्यता, केंद्र सरकारची मान्यता, रेल्वे सगळ्या मान्यता त्या झाल्या. आम्ही सुद्धा सगळ्या मान्यता दिल्या. ठराव केला, 20% रक्कम देण्याचं मान्य केलं. 1000 कोटी देऊन टाकले की आम्ही रेल्वेला, महारेलला सांगितलं काम सुरू करा. सर्वेक्षण झाले, बँकेनं सुद्धा कर्जाची मान्यता दिली. याच्यात 60% कर्ज होतं. आणि असं ठरवलं ज्यावेळेस आम्ही बसलो होतो, अजितदादा आम्ही सर्व बसले असताना ठरलं की 1 जानेवारी 2027ला ही रेल्वे धावली पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या. आम्ही स्वप्न पाहिलं 21 साली 22 साली की 27च्या 1 जानेवारीला ही रेल्वे धावेल. या दृष्टीनं तयारीला लागा, म्हणून भूसंपादन झालंय. लक्षात ठेवा, 1000 कोटी त्यावेळेस आम्ही दिले. आणि तुम्हाला ह्या सगळ्या मान्यता मिळाल्या. त्यावेळेस GMRT दिसलं नाही का? केंद्र सरकार त्यात होतं, सगळे होते. मग का नाही दिसली GMRT? ही अचानक सरकार गेलं आमचं आणि GMRT आली कुठून हेच समजायला तयार नाही. नंतर कुठं कोणी घोळ घातला, कोणी अशा प्रकारचा एका सुंदर प्रकल्पाला खोडा घालण्याचं काम कोणी केलं, याच्यात आम्हाला टेक्निकल अजिबात वाटत नाही. माननीय वळसे पाटलांनी एका बैठकीमध्ये हे दाखवून दिलं की GMRT सारखे जगामध्ये 14 ठिकाणून ट्रेन गेलेली आहे. GMRT असल्यासारख्या ठिकाणून कुठं काही अडचण आली नाही. नवं तंत्रज्ञान बदलतंय. आता तर हायड्रोजनची रेल्वे आलेली. आणखी काय पाहिजे तुम्हाला? कुठं काय अडचण आहे? हे सगळं असताना खोडा केला का? कुणी केला? आपल्या समृद्धीमध्ये, आपल्या सुविधेमध्ये, आपल्या कनेक्टिव्हिटीमध्ये जगाशी कोणाला अडचण वाटली मला माहित नाही. मला काय कोणावर राजकीय आरोप करायचा नाही. आम्हाला जिथं रेल्वेचं काम थांबलं
तिथून सुरू झालं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता कोणतरी म्हटलं साईबाबा मला हे होईल, आता साईबाबा एवढं ल्याचं नाहीये. साईबाबाचा आशीर्वाद असं कायम आशीर्वाद साईबाबाचे सगळ्यांवर असतात. चुकीचं काम करणाऱ्याच्या बाबतीत मात्र ते वेगळा विचार करतो साईबाबा, हे लक्षात ठेवा. हे 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 लक्षात घ्या तुम्ही. अरे जे चांगलं काम आहे, तुम्ही राजकारण नका रे करू याच्यात. काही मंडळी तर त्या गार्डन, नेहरू गार्डनच्या रेल्वेच्या पलीकडे जायला तयार नाही अजून, तिथंच गोल गोल फिरती. अरे हा हिताचा विषय पिढ्यानपिढ्याचा आहे, 100 वर्षाचा आहे. तुमचं राजकारण 10, 20, 30 किती वर्ष तुमचं राजकारण आहे, आणि किती वर्ष तुम्ही रेल्वे कायम राहणार आहे, सुविधा कायम राहणार आहे, समृद्धी कायम राहणार आहे, असा विचार केला पाहिजे. अशा बाबतीत एक होऊन अशी लढाई केली पाहिजे. राजकीय आरोप किंवा हे केले नाही पाहिजे, दुसरं नाही दिले पाहिजे. दुर्दैवाने ही परिस्थिती आहे. काकोडकर समिती नेमली, काकोडकरांच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, पण शून्यापासून सुरुवात करायला आमचा विरोध आहे. जे 10, 20 वर्ष, 15, 20 वर्ष काम झालं त्याला आता तुम्ही नाकारताय आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात, याचा अर्थ काळजी, धोका आहे याचा अर्थ. समिती आली याचा अर्थ धोका. पण तुम्ही कोणाशी, म्हणजे हे सगळं करता, हे राजकारण खेळता किंवा काय खेळता तुम्ही, हा खेळ हा कोणाशी खेळता? तुम्ही सांगितलं सुप्यावरून जाणार म्हणे. आता तेव्हा सुप्यापासून फक्त 10 किलोमीटरवर रेल्वे, 10 किलोमीटरवर. एखाद्या MIDC जवळ रेल्वे असणं 10 किलोमीटर काय दूर नाहीये. अहिल्यानगरला रेल्वे आहे, राहुरीला रेल्वे आहे, कोपरगाव रेल्वे, श्रीरामपूरला रेल्वे, शिर्डीला रेल्वे. तुम्ही नवं काय करताय? इकडं जे जोडलं जातंय, पुन्हा सिटी जोडली जाते, चिंचवड, पिंपरी, औद्योगिक वसाहत जोडली जाते, चाकणचं MIDC जोडली जाते, चाकण जोडलं जातं, मनसर जोडलं जातं, राजगुरुनगर जोडलं जातं, जुन्नर, सिन्नर, संगमनेर सगळं जोडलं जातं, नाशिक पर्यंत आपण जातोय. केवढं क्षेत्र आहे, किती शेतकरी, किती कामगार, किती औद्योगिक वसाहत, सगळ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणि वाहतूक अशी होणार आहे. फक्त जो आकडा डॉक्टर कोले यांनी सांगितला तो बरोबर अभ्यासून त्या रिपोर्ट प्रमाणे 80,000ची रोजची ही पुन्हा नाशिक मध्ये होईल. पण काही लाख लोक इथून श्रीनगर पासून तर कन्याकुमारी पर्यंत चालत जातील. एवढा मोठा बदल असताना, इतकी सुंदर प्रकल्प असताना तो थांबतोय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ही रेल्वेचं काम पुन्हा सुरू झालं पाहिजे आणि जिथं थांबलं तिथून सुरू झालं पाहिजे. हा आपला आग्रहाची मागणी आहे. आग्रहाची मागणी आपली सगळ्यांची राहणार आहे. ही काय याच्यात राजकारण करू नका, सगळे एकत्र या. मी काय म्हणतो, एकत्र या. पण काहींना कोणाचा तरी निरोप घ्यावा लागतो म्हणून अडचणी दिसते. जाऊ, त्यांच्या अडचणीत पडू नका, त्यांना अडचणीत घालवू नका, त्यांना अडचणीत घालू नका. फिरू दे, तेव्हा त्याचं काही नाही. आपल्याला रेल्वे झाली पाहिजे, पुन्हा नाशिक रेल्वे झाली पाहिजे, आपल्याच मार्गे संगमेर आणि या विभागाच्या मार्फतच झाली पाहिजे. याचा करता ही आपली मागणी आहे. हा आमचा सगळ्यांचा आवाज केंद्र सरकारनं ऐकावा, ही अपेक्षा आमची आहे. एवढं या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतोय. आणि आजचं आंदोलन आपण महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.